काहीतरी गोड खायची इच्छा होतीये. चला तर मग बनवूया मस्त अशी तांदळाची खीर. बनवायला अगदी सोपी आणि खायलाही एकदम चविष्ट लागते. सर्व घरातले देखील खूप आवडीने खातील अशी ही तांदळाची भन्नाट अशी खीर आज आपण बनवणार आहे. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे. खीर बनवण्यासाठी आंबेमोहोर किंवा मग इंद्रायणी तांदूळ वापरायचा आहे, जेणेकरून तांदूळाचा वास देखील मस्त येतो. तर हे तांदूळ मी अर्धा तास भिजत ठेवले होते. त्यानंतर असं त्यातलं पाणी काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान वाटून घ्यायचं आहे. तर वाटताना जास्त बारीक आपल्याला वाटायचं नाही, जाडसर वाटायचं आहे याप्रमाणे. त्यानंतर तांदूळ हा छान भाजून घ्यायचा आहे. तर तांदूळ भाजण्यासाठी एका कढईमध्ये 1 चमच तूप घातलेला आहे. त्यामध्ये वाटलेलं तांदूळ घालून छान भाजून घ्यायचं आहे. स्लो गॅसवरतीच तांदूळ छान भाजून घेतलेले आहे मी. तांदूळ छान भाजून घेतले की तांदळाचा कच्चापणाही निघून जातो आणि खिरीमध्ये तांदूळ घातल्यावर एकदम भन्नाट अशी त्याची चव देखील लागते आणि तुपामुळे अजूनच तांदूळाची चव वाढते. त्यानंतर गॅसवरती मी ते दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. छान उकळी काढून दुधाची घ्यायची आहे. तर मी ते 1 लिटर दूध घेतलेलं आहे. तर हे दूध 4 ते 5 मिनिट स्लो गॅसवरती छान उकळी काढून घ्यायचं आहे, उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे भाजून घेतलेले तांदूळ. त्याचसोबत खिरीमध्ये चिमूटभर मीठ देखील घालायचं आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये 3 ते 4 केसर घातलेले आहे आणि त्यावरती 2 चमचे दूध घातलेलं आहे. दूध आणि केसर छान मिक्स केलेलं आहे. तेच केसरचं दूध मी खिरीमध्ये घातलेलं आहे. आता खीर 4 ते 5 मिनिटं छान उकळून घ्यायची आहे, म्हणजे आपला तांदूळ शिजला पाहिजे तोपर्यंत. हे पहा, छान खीर उकळली की यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी साखर. आता मी अर्धी वाटी तांदूळ घेतलं होतं म्हणून मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. तुम्हाला किती गोड हवा आहे त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. आणि आता स्लो गॅसवरती छान 5 ते 6 मिनिट खीर छान उकळून घ्यायची आहे, म्हणजे दुधाचं प्रमाण कमी होईल आणि खीर आपली चांगली घट्टसर तयार होईल. तर 3 ते 4 मिनिट अजून खीर शिजवून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये घातली आहे वेलची पावडर आणि यामध्ये घालायचे आहे काही ड्रायफ्रूट्स. तर इथे मी काजू आणि बदाम हे ड्रायफ्रूट्स कट करून घातलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडणारे ड्रायफ्रूट्स तुम्ही खिरीमध्ये घालू शकता. तर ही खीर आता थोडीशी पातळ तुम्हाला वाटत असेल, पण तांदळाची खीर जेव्हा थंड होते तेव्हा अजूनच घट्ट होते. त्यामुळे थोडीशी पातळ खीर मी ठेवलेली आहे, म्हणजे थंड झाल्यावरती एकदम छान घट्टसर खीर आपली तयार होणार आहे. अशाच प्रकारे खीर बनवायची आहे. मस्त आपली खीर तयार झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अशी खीर एकदा तरी नक्की बनवा.